नमस्कार शेतकरी भावांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे। आजची बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची आहे, कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। होय मित्रांनो, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात, तेही 3 हप्त्यामध्ये। प्रत्येकी या ठिकाणी दर हप्त्याला 2,000 रुपये दिले जातात। 19 नोव्हेंबर रोजी 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे, पण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता मिळालाच नाही। आणि आता इथे एक मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी आधी ई-केवायसी पूर्ण केलेली नव्हती किंवा अर्जामध्ये चूक होती, अशा शेतकऱ्यांनी जी दुरुस्ती केलेली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी आता 21 आणि 22वा हप्ता एकत्रित मिळून असे 4,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता हे 4,000 रुपये कधी जमा होणार, 22वा हप्ता कधी मिळणार? सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार होळीपूर्वी म्हणजे 4 मार्च 2026च्या आधी 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। पण लक्षात ठेवा, जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केलेली नसेल किंवा तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक केलेला नसेल, तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर जा, ई-केवायसी करा आणि तुमचं स्टेटस चेक करा। ज्यामध्ये आधार नंबर जर लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय किसान।